नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4 मधील 141 ते 144 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा रायांनी यज्ञाचं स्वरूप आपल्या समोर प्रगट केलंय. या विश्वामध्ये अखंड यज्ञ चालू आहे. ह्याच्यामध्ये 5 प्रमुख यज्ञ, द्रव्य यज्ञ, तपयज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञान यज्ञ, ह्या यज्ञाच्या 5 प्रमुख भूमिका किंवा प्रकार. त्याचबरोबर असे अनेक यज्ञ आहेत. अशा यज्ञांच्या साह्यानेच अनेक जण ज्ञानास, मोक्षास प्राप्त होतात. ज्ञानोबा राय म्हणतात, एक द्रव्य यज्ञ म्हणिपती, एक तपसामग्रिया निपजती, एक योग यागुही आहाती जे सांगितले. द्रव्याच्या साह्याने दान करणं, अर्थात योग्य ठिकाणी द्रव्य खर्च करणं, ज्याच्यामध्ये एकाचं किंवा अनेकांचं हित आहे, कल्याण आहे. जीवनामध्ये समाधान मिळवण्यासाठी दान केलेलं द्रव्य उपयोगी पडणार आहे. त्याला द्रव्य यज्ञ म्हटलं जातं. तर एक तपसामग्रिया निपजती, अर्थात अनेक जण तप करतात, शारीरिक तप करतात, वाचिक तप करतात. त्या तपाला सुद्धा ज्ञानोबाराय यज्ञ म्हणतात. तपाच्या साह्याने ज्या गोष्टींच्या आहुती दिल्या जातात, ज्या गोष्टींचा त्याग केला जातो, तो सुद्धा एक यज्ञच आहे. एक योग यागुही आहाती जे सांगितले. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अष्टांग योग, प्राणायाम, ह्या सर्वाचं महत्त्वही एक वेगळंच. त्याला योग यज्ञ म्हटलेलं आहे. योग यज्ञ ज्याच्यामध्ये प्राणायाम आणि योगाभ्यास अंतर्भूत आहे, असा हा योग यज्ञ. तर एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वागयज्ञ म्हणिजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञ. तर काही ठिकाणी शब्दांच्या साह्याने शब्दांचंच पूजन केलं जातं किंवा शब्दांचंच हवन केलं जातं आणि त्यातून एक प्रकारचा अभ्यास केला जातो. त्याला वागयज्ञ म्हणतात. ह्याच्यामध्ये आपल्याकडून घडणारं नामस्मरणही आलं, तो वाग यज्ञच आहे. तर ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञ. आणि ज्ञानाच्या बळावरती ज्ञेय म्हणजे परब्रह्माला जाणणं, परमात्म्याला जाणणं आणि अंतःकरणात ते ज्ञान दृढ करणं, हा ज्ञान यज्ञ झाला. माऊलींनी ह्या 2 ओव्यांमध्येच हे 5ही यज्ञ आपल्याला सांगितले. एक द्रव्य यज्ञ म्हणपती, एक तपसामग्रिया निपजती, एक योग यागुही आहाती जे सांगितले. एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वागयज्ञ म्हणिजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे, तो ज्ञान यज्ञ. पुढे ज्ञानोबा राय म्हणतात, हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अतिसांकडे, परी जितेंद्रियासीची घडे, योग्यता वशे. ज्ञानोबा राय एक प्रकारे या यज्ञांची पात्रता कोणाच्या ठिकाणी प्रगट होते ते सांगतायत. ज्ञानोबा राय म्हणतायत, हे सर्व यज्ञ करण्यास कठीण आहेत. कारण का, तर त्याला अभ्यास करावा लागतो, त्याला अनुष्ठान करावं लागतं. आणि अभ्यास आणि अनुष्ठान करायचं म्हटलं तर माऊली कष्ट हे आलेच.
कष्ट हे आलेच, आणि ह्याच्यामधले प्रमुख कष्ट कुठले तर आपल्या इंद्रियांना जिंकणं, इंद्रियांच्या मागे धावणं बंद करणं, हे ते कष्ट आहेत. आणि हे कष्ट जो घ्यायला लागला त्याला ज्या प्रमाणात यश यायला लागलं त्या प्रमाणात त्याच्या योग्यतेनुसार आपल्याला हे यज्ञ साधू शकतात. या सर्व यज्ञांचं फळ एकच आहे, परंतु सगळे यज्ञ सगळ्यांसाठी नाहीत. तर ज्या प्रमाणात आपण आपल्या इंद्रियांना ताब्यात आणू शकलो, आपण जितेंद्रिय होऊ शकलो, अर्थात ज्या प्रमाणात आपण आपल्या विकारांवर, विचारांवर, वासनांवर, विषय उपभोगाच्या इच्छांवर मर्यादा आणू शकलो, त्यासाठी आपण कष्ट घ्यायला लागलो की ही पात्रता आपल्या अंगी येते. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात, ते प्रवीणतेथ भले. ही योग्यता ज्यांच्या अंगी येते ते त्या प्रकारचा यज्ञ करू शकतात. ते प्रवीणतेथ भले आणि योग समृद्धी याथिले, म्हणोनी आपण पातिही केले आत्महवन. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा रीतीनं इंद्रियांना जिंकण्याचा प्रयत्न साधक करतो. हळूहळू त्याला प्रावीण्य मिळत जातं, त्याला यश मिळत जातं आणि तो त्या यज्ञामध्येच प्रवीण व्हायला लागतो. त्याच्या ठिकाणी एक सात्विकता, एक सामर्थ्य, एक तेज अर्थात आंतरिक प्रगट व्हायला लागतं. त्याचं अंतःकरण शुद्ध व्हायला लागतं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये मी देह नाही, मी एक साधा सामान्य जीव नाही, तर माझं खरं स्वरूप हे चैतन्य स्वरूप आहे. अशा रीतीने स्वतःला देह समजणं, जीव समजणं, ह्या भावनेची सुद्धा तो त्याच्यात आहुती द्यायला लागतो आणि अशा रीतीने तो आपल्या जीवदशेचा नाश करतो. मी देह आहे, मी फक्त जीव आहे, या भावनेचा, या विचाराचा नाश करतो. त्याला सुद्धा हवन म्हटलेलं आहे, अर्थात आत्महवन म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांकडून अशा प्रकारचे यज्ञ घडू देत आणि या यज्ञातून मिळणारं जे अंतिम फळ आहे ते एकच आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान, आत्महित, आत्मसाक्षात्कार. श्री सद्गुरू माऊलींच्या कृपेने ते आपल्या सर्वांना प्राप्त हो, हीच त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.